1950 साली चायनाने एक देश गिळला आणि त्या एका निर्णयाने भारताची नियती बदलून टाकली. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. तिबेट हिमालयाच्या कुशीत वसलेला एक शांत स्वतंत्र देश होता. शतकानुशतके भारत आणि चायनामध्ये बफर झोन म्हणून उभा होता. दोन महाशक्तींमधली एक भिंत. पण 7 ऑक्टोबर 1950 मध्ये माओ जेडॉंग या नव्या कम्युनिस्ट चायनाने तिबेटमध्ये सैन्य घुसवलं. तिबेटकडे आर्मी नव्हती, शस्त्रे नव्हती, फक्त होते बौद्ध मॉंक्स आणि प्रार्थना. चायनाने तिबेटला फोर्स करून एक करार सही करायला लावला, 17 कलमी करार, ज्यात तिबेटने स्वातंत्र्य गमावले. 1959 साली तिबेटियन लोकांनी उठाव केला. चायनाने तो अक्षरशः चिरडला आणि त्यानंतर दलाई लामा पळाले थेट भारतात, धर्मशालामध्ये. आणि इथूनच भारत चायनामध्ये वाद सुरू झाला. तिबेट स्वतंत्र असताना भारत आणि चायनाची थेट बॉर्डर नव्हती. तिबेट मध्यस्थ होता, शांतता होती. तिबेट गेला आणि चायना थेट भारताच्या दारातच आलाय. 3488 किलोमीटरची बॉर्डर लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली आहे. 1962चं युद्ध, गलवान, डोकलाम सगळा याचाच परिणाम आहे. चायनाने तिबेट घेतलं नसतं तर आज लडाखमध्ये चायनीज सैनिक नसते. तिबेट हा फक्त एक देश नव्हता, तो भारताची ढाल होती आणि चायनाने ती ढाल काढली आणि आपण आजही त्याची किंमत मोजतोय. पाहत राहा जगात काय झालंय.